राम राम मंडळी, बघा आमच्याकडे आताच पाऊस झाला आहे थोडा आणि शेळ्या सोडल्या होत्या चारायला पण आता बांधल्या आणून. तर मित्रांनो, काहींचं म्हणणं आहे शेळी पालनच का करावं आपण व शेळी पालनाचे शेतीला काय फायदे आहेत किंवा आपल्याला काय फायदा आहे शेळी पालनापासून, बाकीच्या व्यवसायापेक्षा शेळी पालनच का परवडतं असं बऱ्याच जणांची चर्चा आहे. समजा की बाबा आपण जेणेकरून नुसतं शेळी पालनच का करावं, शेती बरोबर शेळी पालन कशामुळे परवडतं व समजा शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन कशा पद्धतीनं फायद्याचं आहे त्याच्याविषयी आपण आजचा हा व्हिडिओ बनवणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, बरोबर आहे, काहींचं म्हणणं आहे की बाबा शेळी पालनच का करावं आपण, शेळी पालनाचे फायदे काय शेतीबरोबर. तर मित्रांनो, मूळ म्हणजे शेळी पालन कशामुळे करावं आणि कमी शेतीवाल्यासाठी शेळी पालन हे खूप फायद्याचं आहे. कारण की जो कमी शेतकरी आहे, समजा 1-2 एकर असेल त्याच्याकडं, 1.5-2 एकर अशी जर शेती असेल तर त्याच्यासाठी फायद्याचं म्हणलं तर शेळी पालन कसं फायद्याचं आहे मित्रांनो, की आज 1-1.5-2 एकर शेतीवरती आपलं म्हणजे कुटुंबाचं काही भागत नाही व आपलं पण काही भागत नाही. आणि त्याच्यासाठी जोडधंदा म्हणून आपण गाय म्हैस घेऊ शकत नाही, कारण की गाईला म्हशीला जर घ्यायला गेलं तर आपल्याला 50, 60, 70 हजार रुपये लागत आहेत. आणि शेळी ही तुमची 10-12 हजारापर्यंत तुम्हाला 2 पिल्लाची शेळी भेटू शकते, 12-13 हजारापर्यंत. आणि त्याच्यावरती तुम्ही चांगल्यापैकी व्यवसाय सुरू करू शकतात, जोडधंदा तुम्ही शेतीला करू शकता. आणि याच्यापासून आपल्याला शेळी पालनापासून एकच फायदा नाही मित्रांनो, की नुसतं पैसे भेटतात असं पण नाही. आपल्या शेतीला शेळी पालनापासून शेणखत मिळतं, लेंडी खत मिळतं आहे. आणि लेंडी खतापासून जो तुमचा रासायनिक खतावर होणारा खर्च आहे तो पण कमी होतो आहे. त्याच्यानंतर आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबातील सर्वांना शेळ्यांचं दूध पण खायला भेटतं आहे लहान मुलांना. आणि लहान मुलांसाठी हे दूध म्हणजे एकदम सगळ्या याच्यापेक्षा भारी आहे शेळीचं दूध. बस 1 नंबर गाईचं दूध आणि 2 नंबर शेळीचं दूध. शेळीचं दूध हे लहान मुलांसाठी खूप उपयोगी आहे. त्याच्यानंतर लेंडी पण खूप उपयोगी आहे शेतीसाठी. तर मित्रांनो, शेळी पालन हा व्यवसाय असा आहे की याच्यामध्ये ह्या व्यवसायाचे आणि ह्या म्हणजे शेळ्यांचे, बकरांचे कधीच भाव कमी होणारे व्यवसाय नाही आहे. याच्यामध्ये दिवसेंदिवस याच्या मटणामध्ये वाढ होत चाललेली आहे भावामध्ये. आज बघा तुम्ही 700 रुपये किलो मटण आहे बोकडचं. काही दिवसांना याचेच असेच 1000 रुपये भाव होणार आहेत, होतील भविष्यामध्ये. 1-2 वर्ष, अजून 2-3 वर्षामध्ये 100% होणार. कारण की गेल्या वर्षी 600 होतं, यावर्षी 700 झालं. आणि काही दिवसांना वाढत चालले, दिवसेंदिवस जशी लोकसंख्या वाढत चालेल तसं हा मटण खाण्याचा वेग वाढत चालणार आहे. शेळी पालन असं बराच काही फरक आहे की समजा. आणि ही खायची म्हणजे हे रोजचं जे लागणार आहे मटण, हे रोजचं खाण्याचं हे असल्यामुळं याचे भाव कधीच कमी होऊ शकत नाही. दिवसेंदिवस वाढू शकतात पण कमी होणार नाही. त्याच्यामुळं हा व्यवसाय कमी शेतीवाल्याला, जो कमी शेतकरी आहे, शेती त्याच्याकडं 2 एकर आहेत, त्या शेतकऱ्यासाठी तुम्ही सुरुवातीला 1 शेळी घेऊन पण चांगल्यापैकी व्यवसाय सुरू करू शकता. आणि त्याच्यामध्ये दिवसेंदिवस तुम्ही वाढ करू शकता. त्याच पाठी ठेवून याच्यामध्ये तुम्ही चांगल्यापैकी वाढ करून शेळी पालन योग्य पद्धतीनं समोर नेऊ शकतात, जेणेकरून तुमच्या शेतीला आधार होईल, तुम्हाला कुटुंबाला आधार होईल. दुसरीकडं मोलमजुरी केल्यापेक्षा या शेळी पालनामधून तुम्हाला चांगल्यापैकी इन्कम भेटू शकतो.
अशा पद्धतीनं आपण तुम्ही शेळी पालन शेतकऱ्यासाठी खूप फायद्याचं आहे असं म्हणता येईल। आणि शेतीची सुपीकता या लेंडी खतामुळे खूप वाढते। आज तुम्ही रासायनिक खत जर टाकलं तर रासायनिक खत हे तुमचं एक कालावधी थोड्या कालावधी 1-2 महिन्यासाठी काम करतंय, पण तुम्ही जर लेंडी खत जर शेतामध्ये टाकलं तर कमीत कमी 3 वर्ष तुमचं लेंडी खत तुमच्या शेतामध्ये शेताला काम करतंय, तुमच्या मालाला काम करतंय। इतकं पॉवर ह्या लेंडी खतामध्ये आहे। तर मित्रांनो, शेळी पालन खरोखरच परवडतंय आणि शेतकऱ्यासाठी हे एक खरोखर चांगलं योगदान आहे की जेणेकरून शेळी पालक शेतकरी ह्या शेळ्यांपासून चांगल्यापैकी इन्कम घेऊन आपला उदरनिर्वाह करू शकतो, चांगलं याच्यापासून इन्कम घेऊ शकतो। अशा पद्धतीनं तुम्ही जर शेळी पालन केलं तर तुम्ही पण काहीतरी त्याच्यापासून 4 पैसे कमवू शकता। शेळी पालन हे कधीच तोट्यात जाणार नाही मित्रांनो। त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने 1-2 किंवा जसं आपल्या ऐपतीनुसार शेळी सांभाळतील त्या पद्धतीनं शेळ्या सांभाळून शेतीला जोड व्यवसाय म्हणून नक्कीच करायला पाहिजे। मला आता 4 वर्ष झाली, जवळपास 4 वर्षापासून मला खूप काही आधार झालेला आहे शेळ्यांचा। कारण की आणि हे म्हणजे असं पीक आहे मित्रांनो, पीकच म्हणता येईल याला शेतकऱ्याचं, की याला तुम्ही कधी कानाला धरून याचा नगद पैसा आहे। याला तुम्हाला समोरच्याकडे भाव ठरवायची गरज नाही, स्वतः तुम्ही भाव ठरवून याच्यात 100-200 रुपये कमी जास्त करून ताबडतोब विकून तुमचं पैशाची अडचण भागू शकतात, असा हा व्यवसाय आहे मित्रांनो। त्याच्यामुळं हा व्यवसाय नगद सगळं आहे। तुम्ही म्हैस जर घेतली तर म्हैस दूध देईल, दुधाचे पैसे अर्धे खल्लीला जातील, अर्धे तुम्हाला राहतील। असं अर्धे म्हणजे त्याचा खर्च आहे त्याच्या मागे। आज म्हैस जर घ्यायची म्हणलं 70-80 हजार रुपये लागतात आणि त्याच्या मागे परत दुधाची म्हैस जर असली तिला तुम्हाला खल्ली चारल्याशिवाय ती दूध देऊ शकत नाही। ह्या शेळीला असं याला फिरून आणली तुम्ही, चारून आणल्याच्या नंतर तुम्ही खुराक द्या, खुराक दिला तर तुमच्या फायद्याचं, नाही दिला तरी पण काही अडचण नाही, ते दूध जे द्यायचं ते देणारच आहेत। खुराक दिल्याच्या नंतर थोडं शिल्लक देईल आणि याला म्हणजे शून्य भांडवल आहे। याला तुम्हाला कुठला चाराचं नियोजन करायचं नाही। तुम्ही जर फिरस्तू शेळी पालन जर केलं तर तुम्हाला खूप काही कमी तुमच्या म्हणजे गुंतवणुकीमध्ये शेळी पालन होऊ शकतं। जर तुम्हाला बंदिस्त करायचं असेल तर तुम्हाला थोडाफार खर्च लागेल, पण जर तुम्ही जर फिरस्तू करत असलात तर तुम्हाला एवढं काही त्याच्यामध्ये त्याच्या मागे खर्च लागू शकत नाही। कारण की फिरस्तू जर केलं तर तुम्हाला जे त्यांचं खाद्य आहे तुम्ही ते फिरून आणल्याच्या नंतर ते त्यांचं पोट भरू शकतात। फक्त त्यांना निवाऱ्यासाठी राहण्यासाठी जेवढी जागा लागेल तेवढी लागेल। अशा पद्धतीनं तुम्ही चांगल्यापैकी नियोजन करून शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन करू शकता मित्रांनो। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही पण शेती कमी असेल तुमच्याकडे तर तुम्ही शेळी पालन करून चांगल्यापैकी शेळी पालनामधून इन्कम घेऊ शकता आणि आपल्या कुटुंबाचा आपला स्वतःचा उदरनिर्वाह चांगल्यापैकी करू शकता। चला तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय भारत।